आवाज आल्यावर प्रेझेंटी मार्क करा. आत्ता प्रेझेंटी मार्क करा सगळ्यांनी. वेदांग, आदित्य, कुशल, स्नेहा, कनिष्क, स्वराज, भाविका. संयोग अशी प्रेझेंटी मार्क करायची नाही. नाव लिहायचं, स्टँडर्ड लिहायचं अँड मीडियम कोणत्या मीडियममध्ये आहे ते पण लिहायचं. कार्तिक, ओके गुड. तन्वी, गार्गी, ओके. चला, वी विल स्टार्ट विथ दी थर्ड स्टँडर्ड. आपण थर्ड स्टँडर्डपासून सुरुवात करायची आहे. तोपर्यंत फोर्थ स्टँडर्डवाले 11 to 15 म्हणजे 11 ते 15 पर्यंत पाढे लिहितील. फोर्थ स्टँडर्ड विल राईट 11 to 15 टेबल. 11 ते 15 पाढे लिहितील फोर्थ स्टँडर्ड. समजलंय? समजलंय? टीचर कितीपर्यंत? 15. आम्ही आय एम स्टार्टिंग विथ थर्ड स्टँडर्ड. मी सांगितलं ना, फोर्थ स्टँडर्डवाल्यांसाठी आहे फक्त. तुम्ही एवढे मोठे होऊन काय रे असे लहान मुलांसारखे प्रश्न विचारता? चला, आपण ॲडिशन शिकत होतो. व्हर्टिकली अरेंज करायचे आणि ॲड करायचे, बरोबर? येस. इथे तुम्हाला हॉरिझॉन्टली अरेंज करायचे आहे. आणि इफ यू हॅव टू कॅरी ओव्हर अ नंबर, कीप इट इन युअर माइंड. जर आता तुम्हाला बघा, व्हर्टिकलमध्ये आपल्याला हातचा घेण्यासाठी, कॅरी ओव्हर करण्यासाठी बॉक्स असायचा ना. येस. आता इथे तुम्हाला बॉक्स दिसतोय का हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये? हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये कोणत्याच प्रकारचा बॉक्स नसतो. मग काय करायचं आता? जो कॅरी ओव्हर आहे, येस कार्तिक, फोर्थ स्टँडर्डने ह्या लिवायचे आहेत पाडे. हां, फोर्थ. चौथीवाल्यांनी 11 ते 15 पर्यंत पाढे लिहायचे आहेत. समजले आता सगळ्यांना? येस स्नेहा. यस. ट्यूशन से आई ना, आप मुझे बताओगे क्या लिखना है? 11 to 15 टेबल लिखना है बेटा. 11 to 15. यस टीचर. थँक यू टीचर. ओके, वेलकम. फोर्थ टीचर स्टँडर्डला समजलंय? नाहीये. दीक्षा, काय झालं भाविका? माझ्याकडं गणितचं बुक नाहीये. ओके, मी दाखवते इथे. ओके, पण मी दाखवताना तू स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, सो दॅट मला पूर्ण वेळ दाखवायला नाही मिळालं तर तू ते स्क्रीनशॉट बघून बाकीची गणितं सॉल्व करू शकतेस. ओके. दीक्षा सुद्धा आत्ता जॉईन झाली. दीक्षा, समजलं तुला काय करायचं आहे? यस. ओके. थर्ड स्टँडर्ड भाविका, स्वराज, कुशल, वेदांग, आदित्य. पे अटेन्शन. टेबल अंश इज मल्टिप्लिकेशन. ऑल्सो देअर. अंश नो, मल्टिप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये नाही, डायरेक्ट लिहा. अंश इज ऑल्सो देअर. ओके. चला, थर्ड स्टँडर्डने लक्ष द्या. इथे आतापर्यंत आपण व्हर्टिकल अरेंजमेंट करून तुम्ही गणितं सोडवत होतात अशा प्रकारे, जिथे तुम्हाला कॅरी ओव्हर घ्यायला बॉक्स होते, हातचा लिहिण्यासाठी बॉक्समध्ये तुम्ही लिहायच्यात. पण आता तुम्हाला हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडव्या मांडणीने गणितं सोडवायची आहेत बेरजेची. मग यासाठी हातचा घ्यावा लागला तर तो तुम्हाला मनातच धरायचा आहे. तुमचा ओके. आवाज चला, कमी येत. 300. आता येतोय का बरोबर? हां. 396 + 45. चला घ्या नोटबुक घ्या आणि पेन्सिल घ्या. चला, 396 + 45 करा पटकन. हा 5 इथे ॲड होणार. 5 + 6
चला कोण कोण सांगणार? स्वराज. कुशल. येस मॅम. हां सांग. 5 + 6 11. 11. मग इथे मी किती लिहू? 1. 1. आणि हा कॅरी ओव्हर आपला आपण मनात धरूया जो इथे असणार आहे बरोबर. हां ओके. मग येस. 4 + 9 मग हा 9चा आपला ऑलरेडी 10 झाला आहे आपला हातचा धरून. मग 10 + 4 किती झाले? 14. 14. मग इथे काय लिहू मी? 4. 4. आणि तो 1 होता तो परत हा 3 मध्ये गेला. 3 मध्ये ॲड झाला. मग किती झाले? 4. 441. 441. आता आपण आपली जी नॉर्मल मांडणी होती ती करून आपला आन्सर बरोबर आहे का ते बघूया हां. 6 + येस. 5 11. 10 + 4 14 and 3 + 1 4. Our answer is right. ओके. समजलंय? हातचा मनात धरून आडव्या मांडणीने गणित कशा प्रकारे सोडवायचं आहे ते समजलंय का? 3rd स्टँडर्ड. येस. येस. माईक ऑन करून सांगा. टीचर. हां चला येस. सॉल्व करा. हे गणित लिहून घ्या आणि मग नंतर तुम्ही सोडवा. टीचर कम्प्लीट. ओके. मग बाकीची गणितं सोडवायला घ्या चला. टीचर पेज नंबर 53. 53. त्याच्यात तुम्ही काय करणार? पहिली 4 आणि त्याच्यानंतरची 4. 8 गणितं सोडवा. आणि बाकीचे 8 आहेत ती होमवर्कला. ओके. पेज नंबर आहे तुमचं 53. भाविका तुझ्याकडे बुक नसेल तर स्क्रीनशॉट घे पटकन. 8 गणितं सोडवायची आहेत तुम्हाला. थांबा एडिट होतंय का बघू मी मार्क करते. हां स्क्रीनशॉट घे पटकन. तुम्ही अंक लिहिताना मराठीतून लिहिता की इंग्लिशमधून लिहिता मराठी मीडियमवाले? मराठी. मराठीतून लिहिता. मग मी तुम्हाला जेव्हा इंग्लिशमध्ये अंक लिहून देते तेव्हा काही प्रॉब्लेम नाही ना? समजतं ना तुम्हाला? हो मॅम समजतं. प्रॉब्लेम नाही येत. काय झालं? प्रॉब्लेम नाही येत काय? ओके गुड. याच्यासाठीच तुम्हाला इंग्लिश मीडियमवाल्यांसोबत अरेंज केलं जातं कारण तुमचं सुद्धा इंग्लिश एकदम परफेक्ट व्हावं. ओके. भाविका डन? भाविका स्क्रीनशॉट घेतला आहे का? टीचर आता माझ्याकडे बुक आहे. ओके. ओके कर पटकन. करा 3rd स्टँडर्ड आणि झाल्यावर चॅट बॉक्समध्ये लिहा. 4th स्टँडर्डचे मॅम टेबल सगळं लिहून लिहायचंय झाले? का? 8 सोडवायचे आहेत स्वराज. 8 ओके म्हणजे मॅम. पहिल्या 2 लाईन्स मधले सोडवा आणि 3rd आणि 4th लाईन तुमचा होमवर्क असणार आहे. ओके. 4th स्टँडर्डचं झालंय? 4th स्टँडर्ड 11 to 15 टेबल लिहून झालेत. मी कोणालाही रीड करायला सांगणार आहे हां ते टेबल. टीचर. चॅट बॉक्समध्ये कम्प्लिटेड लिहा 4th स्टँडर्ड जर झालं असेल तर. हे हातचा मनात धरायचा म्हणजे तुम्ही बाजूला कुठेतरी लिहून ठेवू शकता हां जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर. 3rd स्टँडर्ड. ओके.
Teacher, Arya is complete. Okay, Arya. Teacher, Kanishk is complete. Okay. दीक्षा, तू जे स्पेलिंग लिहिते ते स्पेलिंग कम्प्युटरचं आहे. कम्प्लिटेडचा अर्थ होतो पूर्ण झालं. ओके, त्याचं स्पेलिंग हे आहे कम्प्लिटेड. खरा वर्ड आहे कम्प्लीट म्हणजे पूर्ण, पण कम्प्लीट झालं असं लिहायचं असतं म्हणून आपण कम्प्लिटेड असं लिहितो. ओके दीक्षा, त्यामुळे जो वर्ड लिहितेस तो रॉंग आहे. तो कम्प्युटर आहे, ती कम्प्युटरची स्पेलिंग आहे. कळलं? ओके. चला, 4th स्टँडर्ड दीक्षा, आर्या and Kanishk has completed. बाकीच्यांनी पण पटापट कंप्लीट करा सो दॅट वी कॅन टेक युअर नेक्स्ट पार्ट ऑफ फ्रॅक्शन. आपल्याला तुमच्या फ्रॅक्शनचा दुसरा पार्ट घ्यायचा आहे, नेक्स्ट पार्ट. Fourth standard, what about the others? Tanvi, Sneha, make it fast. एकच निवायचे. Teacher, completed. Okay, Tanvi. Bhavika also completed. Teacher, भाविका, completed. गणित हे या 2 लाईनी सोडवायच्या आहेत. गणिताच्या 8 गणित सोडवायची आहेत. Complete, teacher. Teacher, complete. ओके. चालेल टीचर. मॅम आडव्यावाले 2 ना? हा, आडव्या 2 म्हणजे पहिली 8 गणित. त्याच्यातला पहिला आपण सोडवलेला आहे, पुढची 7 सोडवू. येस मॅम. टीचर, complete. चला, 4th स्टँडर्ड सगळ्यांचे टेबल झालेत तर इकडे लक्ष द्या आता. Yes. आपण फ्रॅक्शनचा नेक्स्ट पार्ट शिकतो. आज आपल्याला फ्रॅक्शन संपवायचं आहे. ओके, मिक्स्ड फ्रॅक्शन. 3 गावाज have to be shared equally between 2 people. We can do this thing in 2 ways. आपल्याकडे 3 पेरू आहेत आणि 2 व्यक्तींना आपल्याला ते सारखेच वाटून द्यायचे आहेत. मग आपण एका प्रकारात काय करू शकतो, डिवाइड ईच गावा इक्वली इंटू 2. प्रत्येक पेरूचे आपण अर्धा अर्धा भाग करून एकेका माणसाला देऊ शकतो. बरोबर. इन दिस वे ईच पर्सन गेट्स, प्रत्येक व्यक्तीला किती मिळणार, 1 अर्धा, 2 अर्धा, 3 अर्धा, 3 अर्धा भाग मिळणार. बरोबर. अर्धे भाग म्हणजे 3/2 Teacher, गावात. complete. ओके, 3/2 पेरू मिळणार. बरोबर. आणि मेथड 2 आपण करू शकतो. दुसरी पद्धत म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, प्रत्येकाला
एक एक पेरू पूर्ण द्यायचा. जर आपला व्यक्ती ए आणि बी आहे तर एला पण अख्खा पेरू द्यायचा, बीला पण अख्खा पेरू द्यायचा आणि तिसरा पेरू राहिला आपल्याकडे, त्याला मधून कापायचं, त्याचे 2 भाग करायचे, परत अर्धा भाग एला द्यायचा आणि अर्धा भाग बीला द्यायचा. म्हणजेच प्रत्येकाच्या वाट्याला काय येईल, एक पूर्ण पेरू येईल आणि अर्धा पेरू येईल. म्हणून प्रत्येकाला 1 + 1/2 इतका पेरू मिळाला. म्हणजेच 1 + 1/2 असा पेरू मिळाला. मग या फ्रॅक्शनला आपण म्हणायचं आहे अ फ्रॅक्शन लाईक 1/2 इज कॉल्ड अ मिक्स्ड फ्रॅक्शन. 1 1/2 या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. ओके, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग 3/2 इज इक्वल्स टू 1, 1/2 हे लक्षात ठेवा. लिहा हा भाग, लिहून घ्या. 4th स्टँडर्ड. 3/2 इज इक्वल्स टू 1, 1/2. डायरेक्ट लिहू. 2/2. हा, डायरेक्ट लिहा. 1 1/2. याला म्हणायचं मिक्स्ड फ्रॅक्शन, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ओके, मग ह्याला वाचायचं कसं बघा. याचं वाचन करताना असं करायचं, 1 1/4. 1 1/4 म्हणजेच 1.1/4. 1 1/4 लिहून घ्या. 1. टीचर काय झालं, हे लिहून घ्या. 1 1/4. मराठी वाल्यांनी मराठीतून लिहा. टीचर कंप्लीट. 1 पूर्णांक टीचर कंप्लीट. 1/4 किंवा सव्वा. 1/4 किंवा सव्वा असं म्हणतात मराठीमध्ये. ओके, झालं. 1.1/4. 1 1/4, 2 1/4, 3 1/4. मराठीमध्ये सव्वा, माधवराव झाला. 2.25, 3.25. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे. टीचर कंप्लीट. टीचर कंप्लीट. ओके टीचर ओके ओके. आता कोणीही माईक चालू करणार नाही. कंप्लीटेड. बघा, 1 whole and 1/4 मेक 1 + 1/4. म्हणजेच 1 पूर्ण भाग आणि 1 पावभाग मिळून 1 आणि 1/4 तयार होतो. याला आपण 1/4 म्हणजे 1 1/4, 1.1/4 किंवा सव्वा असं म्हणतो. ओके, 3 wholes and 1/4 मेक्स 3 + 1/4. 3 पूर्ण भाग आणि पाव भाग मिळून 3 + 1/4 होतो. हे आपण लिहिताना कसं लिहितो, 3 + 1/4 म्हणजे 3.1/4. ओके, वाचताना त्याला 3.25 3.25 असं वाचायचं आहे आपल्याला. देन त्याच प्रकारे 2 1/4 इज रीड ॲज 2 1/4 म्हणजेच 2.25. 4 1/4 4.25. 4 1/4 4.25. ओके, समजलं. हे फर्स्ट पार्ट समजलाय. सव्वा, 2.25, 3.25. 1 1/4 2 1/4 3 1/4 समजलंय. चला नेक्स्ट 1 1/2 2 1/2 3 1/2. आता
क्वार्टर पार्ट गेला आपला, सव्वा पार्ट गेला, आता अर्धा भाग आला, बरोबर. हाफ पार्ट आला पहा. 1 होल अँड 1 हाफ मेक 1 अँड हाफ. एक पूर्ण आणि अर्धा मिळून 1/2 तयार होतो. याचं वाचन आपण करतो 1 अँड हाफ म्हणजे 1.1/2, ज्याला आपण दीड असं म्हणतो. एक आणि अर्धा भाग दीड म्हणतो की नाही आपण. मराठीमध्ये त्याला आपण म्हणायचं आहे 1 अँड हाफ. सॉरी, इंग्लिशमध्ये 1 अँड हाफ. 2 holes and 1 half is written as 2 and a half and read as 2 and a half. लिहिताना जर दोन भाग पूर्ण भाग असतील आणि एक अर्धा भाग असेल तर 2 1/2 म्हणजे 2.1/2 अडीच म्हणतो आपण त्याला 2 and a half. तसंच 3 आणि अर्धा भाग असेल तर 3 and a half म्हणजे 3.5. 4 आणि अर्धा भाग असेल तर 4 and a half 4.5. ओके, समजलंय. दीड, अडीच, 3.5, 1 and a half, 2 and a half to 3 and a half. समजलंय. येस. येस. ना 1 and 3/4. आता इथे लक्ष द्या. दिस मे बी कन्फ्युजिंग. म्हणजे 2:45, 2:45 वाजले, 3:45 वाजले असं बोलतो ना आपण, ते आहे हे बघा. 1 and 3/4 म्हणजे 2:45. 2 and 3/4 म्हणजे 3:45. 3 and 3/4 म्हणजे 3:45. बघा, 1 and 3/4 एक पूर्ण भाग आहे, बघू शकता तुम्ही. एक गोल पूर्ण आहे आणि दुसऱ्या गोलातला क्वार्टर भाग काढलेला आहे. फक्त 3/4 आहेत तिथे, 4/4 नाही. मग लिहिताना तुम्ही कसं लिहिणार 1 3/4. 1 and 3/4 म्हणजेच 1.3/4, ज्याला आपण 2.25 असं म्हणतो. ओके. नंतर इन द सेम वे 2 3/4 इज रीड ॲज 2. माईक बंद करा. 2 and 3/4 म्हणजेच 2/3/4. त्याला आपण लिहिणार, याचं वाचन आपण करणार 2.25. 4 3/4 इज रीड ॲज 4 and 3/4 म्हणजे 4 3/4चं वाचन करणार आपण 4.5. ओके, हे समजलंय. येस. यस. माईक का चालू यस. करताय तुम्ही अगोदरच? मी विचारल्याशिवाय अगोदरच तुमचा माईक का चालू असतो? चला मग एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार तुम्ही. पेज नंबर 56 वरचा फर्स्ट क्वेश्चन. कशाला काय म्हणतात? येस. Gargi has written yes. What about others? येस टीचर. Okay, येस Tanvi टीचर. also. Sneha also. अजून कोणी? सगळे लिहिणार का? प्रॉब्लेम आहे काही? सहयोग, कार्तिक. टीचर, येस. माझ्याकडे इंग्लिशचा बुक आहे, पुस्तक. मराठीचं नाहीये. नाही. तू मराठी मीडियमला आहे ना पण? येस टीचर. हा, मग अंक बघून तू मराठीत लिहू शकतोस. काय आहे नक्की उत्तर? येईल ना येस. लिहिता? हां, चला. अंक तेच राहणार आहेत, मराठीचं बुक असू द्या किंवा इंग्लिशचं बुक असू द्या. एक दाखवू का मी तुम्हाला कसं लिहायचं आहे? बघा, काय आहे आपलं 2 3/4. ओके, 2 3/4 काय येणार आहे याला? 3/4 म्हणजेच किती? 2 पूर्ण भाग आहेत आणि एक क्वार्टर, एक 3/4 भाग आहे, म्हणजे असा इथला भाग मिसिंग आहे. ओके, मग याला तुम्ही कसं लिहिणार सांगा? 2.3. इंग्लिश मीडियम वाले काय लिहिणार? येस, व्हॉट यू विल राईट? 2 and 3/4. येस, हा 2 पूर्ण आहे आणि हे 3/4. मग इंग्लिश मीडियम वाले लिहिणार 2 and 3/4.
क्वार्टर, ज्याचा मराठीत अर्थ होतो पावणे तीन. समजलंय कसं लिहायचं आहे फोर्थ स्टँडर्ड? क्वेश्चन नंबर 1 कसा सॉल्व करणार ते समजलंय का? यस टीचर. नक्की सगळे करणार? येस. मला नाही समजलं. तन्वी, तन्वी यू डिडंट? नो टीचर. ओके, आय विल एक्सप्लेन इट अगेन. बघा, तुमचा काय सांगितला प्रश्न? की फ्रॅक्शन्स दिले, मिक्स फ्रॅक्शन्स आर गिवन, रीड देम अँड राईट देम इन वर्ड्स. ओके, आणि तुमचा क्वेश्चन आहे 2/3/4. मग यामध्ये काय लिहायला सांगितलं? याला वाचताना कसं वाचाल? आपण आत्ता शिकलो ना, मी तुम्हाला आत्ता 3 जे भाग शिकवले, हे जे मी तुम्हाला पूर्ण शिकवलं, पूर्ण 1 पासून 1 2 3, ओके, त्यामध्येच त्याचं उत्तर आहे. बघा कसं रीड करणार? 2 अँड हा किती भाग आहे सांगा मला? 1 4 1 + 4 1 + 4. एक 1 + 4 असेल तर आपण त्याला क्वार्टर म्हणतो ना, हो की नाही तन्वी? यस. तन्वी, स्नेहा, येस और नो? यस. ये हमारा हाफ है, तो ये हमारा क्वार्टर है ना. मग असे 3 क्वार्टर आहेत. मग काय लिहू मी इथे? 2 अँड किती क्वार्टर तन्वी? द 3 3. क्वार्टर. येस, 2 अँड 3 क्वार्टर, ज्याला मराठीमध्ये पावणे 2 म्हणतात. तुम्हाला इंग्लिशवाल्यांना उलट सोपं आहे लिहायला, सॉरी, याला मराठीमध्ये पावणे 3 म्हणतात. ओके, इंग्लिशवाल्यांना उलट सोपं आहे लिहायला, फक्त किती दिसतंय ते लिहायचं आहे तुम्हाला. मराठीवाल्यांना वाचन लिहायला थोडं हार्ड जाणार आहे. इंग्लिशवाल्यांना सोपं आहे बघा, फक्त नंबर लिहायचा आहे 2 अँड 3 क्वार्टर. अंडरस्टूड तन्वी, स्नेहा, अभी समझा है? यस टीचर. ओके, मग बाकीचे लिहाल ना? सेकंड काय आहे? 3 अँड क्वार्टर, 3 अँड 1 क्वार्टर, म्हणजेच 3.25. ओके, 11 अँड हाफ आहे, म्हणजे 11 अँड हाफ म्हणजे 11.5. 5 अँड 3/4 दिलेला आहे, म्हणजे 5 अँड 3 क्वार्टर, ज्याला तुम्ही पावणे 6 असं वाचणार. बरोबर? समजले का? लिहा सगळ्यांनी पटकन. पहिला क्वेश्चन सॉल्व करा पूर्ण. ओके, थर्ड स्टँडर्ड. आता थर्ड स्टँडर्ड, चेक विथ युअर आन्सर्स. 300 अँड ओके, फर्स्ट तर मी सॉल्व केलं. 575 + 31 सांगा. 575 + 31 आन्सर लिहा. चला पटकन आन्सर लिहा चॅट बॉक्समध्ये. मी वाचते ते गणित बघा आधी, मग आन्सर लिहा. पहिलं गणित सोडवलेलं आहे, त्यामुळे मी ते रीड करणार नाही. दुसऱ्या गणितापासून मला उत्तरं पाहिजेत सगळ्यांची. ओके, चला. 575 + 31 606 हे राईट आन्सर आहे. 606 म्हणजे कुशलचं बरोबर आहे, वेदांचं बरोबर आहे आणि स्वराजचं बरोबर आहे. आदित्य, आन्सर चेक कर परत एकदा. त्यानंतर काय 644. बोलले तुम्ही आता? आन्सर बघ परत, रॉंग झालेलं आहे तुझं. 606 आन्सर आहे.
सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, म्हणजे थर्ड. 644 प्लस 308, टीचर 644 अधिक ते पण 308. टीचर तसे काय झालं आडवे लिहायचे होते. काय? आडवे लिहायचे होते. मग आडवेच 8 लिहिणार ना तुम्ही, असे कसे 8 लिहिणार? आडवेच सांगितलेले ना मी सांगितले ना पहिल्या 2 ओळी लिहा म्हणून. उभे उभे कसे लिहिणार तुम्ही? कारण पहिल्या 2 ओळींमध्ये मी पहिल्या 2 ओळी सांगितलेल्या, ओळी. काय झालं? कसं लिहिलंय तुम्ही? टीचर मी थर्ड स्टँड उभ्या 2 रांगा लिहिल्या. मॅम मी आडवे लिहिलेत. बाकीच्यांनी काय केलं? कुशल, तू काय केलं? आडवे लिहिले. टीचर मी उभा लिहिले. टीचर मी पण उभा लिहिले. आता मी कसं चेक करणार? चला बुक दाखव मला. आता 1 बाय 1 एकदम नीट बुक दाखवा, पण मला आन्सर चेक करावे लागतील आधी. वेट वेट वेट, नाव घेईन त्याने बुक दाखवा. स्वराज, स्वराज, शो मी युअर बुक. आणि एक एक गणित नीट दाखवा. ओके. आता पण मला नीट आन्सर दिसत नाहीये, तर आता आय थिंक आपण एक काम करूया. तुम्ही ते जेवढे दिलेत तेवढे सगळे सॉल्व करा. अर्ध्यांनी उभे सॉल्व केलेत, अर्ध्यांनी आडवे सॉल्व केलेत ना. राहिलेले पण सगळे सॉल्व करा, मग मी तुम्हाला आन्सर्स सांगते. चला, राहिलेले पण सगळे सॉल्व करा. आत्ता हो, आत्ता. कारण तुम्ही अर्ध्यांनी आडवे सॉल्व केले, अर्ध्यांनी उभे सॉल्व केले, मग मी गणित कशी सांगणार उत्तर तुम्हाला? चला, सगळे करा. टीचर म्हणजे आडवे पण लिहायचे का? हो, सगळे. आता राहिलेत ते पण लिहा. पूर्ण जेवढे गणित आहेत ना, किती गणित आहेत ती बघा. 999 प्लस 1 पर्यंत सगळी गणित सॉल्व करा आता. मॅम 16 गणित आहेत. हो, सगळी सॉल्व करायची आहेत आता. 16 आहेत, 8 राहिलेत. टीचर आडवे लिहू का? सगळी लिहा आता, सगळी. जशी सोडवली. मी काय सांगितलं तुम्हाला? आडवी मांडणीच सांगितली आहे, मांडणीचं नाही बोलत मी. अर्ध्यांनी पहिल्या 2 ओळी मी ज्या आडव्या ओळी सांगितलेल्या त्या सोडवल्यात, अर्ध्यांनी उभ्या ओळी सोडवल्यात. म्हणून आता राहिलेली सगळी गणित सोडवा, मग मी तुम्हाला उत्तर देते. पेज चला. नंबर कुशल, आता सोडवलीस तीच गणित, परत पेज नंबर कशाला पाहिजे? आता कुठल्या पेजवरनं सोडवली? तिथेच आहेत ना खाली दुसरी गणित. टीचर कंप्लीट. ओके. क्वेश्चन नंबर 2 पण करायचंय? नो नीड. क्वेश्चन नंबर 2 तुम्ही होमवर्कला करू शकता. आपण नेक्स्ट पार्ट घेऊ आता सगळ्यांचं झाल्यावर. ओके. टीचर कंप्लीट.
टीचर कंप्लीट. ओके. थर्ड स्टँडर्ड. पुढची गणितं खूप सोपी आहेत. फक्त 1 ॲड करायचं आहे तुम्हाला. आन्सर 200, 300, 400, 500 असे येत आहेत. खूप सोपं आहे बघा. स्वराजला तर खूप सोपं जाणार आहे, कारण त्याने पहिल्या 2 ओळी आडव्या सोडवल्या आहेत. त्यामुळे आता त्याच्यासाठी खूप सिंपल असेल पुढची गणितं. फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्ड डन ना. आता आपला लास्ट पार्ट आहे फ्रॅक्शनचा. ओके. लास्ट पार्ट ऑफ फ्रॅक्शन इज कम्पेरिंग फ्रॅक्शन. लक्ष द्या हा. चौथी, फोर्थ स्टँडर्ड. अपूर्णांकाची तुलना कशी करायची. इन द पिक्चर गिवन बिलो, each of the strip of equal length has some shaded part. तुम्हाला सारख्या लांबीच्या काही पट्ट्या दिलेल्या आहेत, पण त्यातला काही भाग रंगवलेला आहे. तो रंगवलेला भाग वेगवेगळा आहे ना. प्रत्येक पट्टीचा सेम भाग रंगवलाय का सांगा. नो. नो. Write the fraction shown by the shaded part of the each strip in the box next to it. मग ते फ्रॅक्शन पार्ट सांगा मला पटापट. आता नेक्स्ट बॉक्स मध्ये कसा भाग रंगवलाय. 3 पार्ट आहेत ना आणि एक भाग रंगवलाय. मग आपण काय लिहिणार. 1/3. बरोबर. 1/3 लिहिणार ना आपण. 1/3. बरोबर का. येस. हा. थर्डचं काय लिहायचं. 1/4. बरोबर. फोर्थचं 1/5. येस. आणि सिक्सचं 1/6. 1/6. Very good. Now, look at the picture and the fractions written in the boxes and answer the following question. आता तुम्ही हे तुमच्या बुक मध्ये लिहून घ्या. टेक्स्टबुक मध्ये लिहा. हे काढायची गरज नाही नोटबुक मध्ये. टेक्स्टबुक मध्येच लिहिलं. आता आन्सर्स तुम्ही बरोबर सांगितले, म्हणजे टेक्स्टबुकच्या बॉक्स मध्ये तुम्ही हे लिहून घ्या. तुम्हाला पुढचे आन्सर पुस्तकात. हा पुस्तकात लिहा. विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन. आता बघा 1/2 आणि 1/3 मधला लहान फ्रॅक्शन कुठला असेल. 1/3. येस. व्हेरी गुड. कोणी सांगितलं हे आन्सर. मी. नेम. तन्वी. व्हेरी गुड. विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन. 1/5 or 1/6. 1/6. 1/6. येस. येस. 1/3 and 1/5 One. याच्यात बिगर 1/5. वन. बिगर 1/5. मोठा. 1/3. 1/3. 1/3. हा मोठा पाहिजे. जरा क्वेश्चन बघा आणि मग मग आता स्मॉलर आणि बिगरचे साईन देऊ शकाल. फोर्थ क्वेश्चन बघा. येस. फोर्थ क्वेश्चन मध्ये तसंच इथे जसं दाखवलंय तसंच, फक्त साईन द्यायचे आहेत. कुठला बिग आहे कुठला स्मॉल आहे. ओके.
मग आता टीचर कंप्लीट. ओके. आता तुम्ही पहिले 4 Complete. क्वेश्चन पेज नंबर 57 वरचे पहिले 4 क्वेश्चन लिहा. 4th स्टँडर्ड जमतील ना? फक्त कोण लहान आहे कोण मोठा आहे ते लिहायचं आहे. येस. हे 4th कुठले? स्टँडर्ड हे आता आपण बॉक्स मध्ये आन्सर लिहिले ना, त्याच्या खालचे हे 4 प्रश्न ज्याची उत्तरं तुम्ही मला आता सांगितली तीच तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. प्रश्न आणि उत्तर नोटबुक मध्ये लिहा, वहीत लिहा सगळं. ओके. क्वेश्चन नंबर 1 पासून 4 पर्यंत. हा 1 पासून 4 पर्यंत फक्त. ओके. चला लिहा. मेक इट फास्ट. यानंतर आपण स्टॉप करणार आहोत कारण इट्स ऑलरेडी 42. थर्ड स्टँडर्डचे झाले सॉल्व करून सगळे गणित? येस टीचर. वेदांग हॅज डन. आदित्य ऑल्सो. स्वराज ऑल्सो. कुशलचे झाले? नो. कोणतं चाललंय कुशल? माझा पण झाला. भाविका झाले की नाही? नो. ओके. चला कुशल आणि भाविकाचं झाल्यावर मी तुम्हाला आन्सर्स देते. तोपर्यंत मी गणित लिहून ठेवते. ओके. मग तुम्हाला आन्सर्स पटापट मिळतील. नेहमी इन्स्ट्रक्शन जेव्हा तुम्हाला दिले जातात तेव्हा लक्ष देऊन ऐकत जा. ओके. आता तुम्हाला एवढी गणितं सॉल्व करायला नसती लागली जर तुम्ही अगोदरच नीट ऐकलं असतं तर. नेहमी इन्स्ट्रक्शन देताना नीट ऐकायचं. आय नो की ऑनलाईन क्लास आहे त्यामुळे कधी तुमचं नेटवर्क नसतं, कधी तुम्ही प्रेझेंट नसता, जॉईन नसतात झालेले. इट्स ओके. बट नेहमी ऐकत जा. ओके. स्वराज विल यू हेल्प मी? तुम्हाला सांगणार का गणित? 547 प्लस काय आहे? 8 आहे की 18? काय बोलत ना? ही गणित सांग मला. 547 प्लस काय आहे तिथे? 8 आहे की 18 आहे? 547 ना? 47. हां. दोन मिनिटं. 88. ओके. 8, 8, 9. ओके. Bhavika also completed. Teacher. येस. टीचर मम्मी काय मोबाईल झालं? घेऊन रिलायन्स मॉलला चालले. चला थर्ड स्टँडर्ड आन्सर्स चेक करा. चला मी इथे आन्सर्स लिहिते, तुम्ही तुमचे आन्सर्स चेक करा बरोबर आहेत का. गणित बघा आधी. एवढे आन्सर्स बरोबर आहेत सगळ्यांचे? चेक करा पटापट. पेन्सिलने टिक करा बरोबर असतील तर.
आणि रॉंग झाले असतील तर चेंज करा. टीचर मी लिहिलं नाही. हे आन्सर्स बरोबर आहेत का तुमचे? येस मॅम, बरोबर सांगा. आहेत माझे इथपर्यंत तर ओके. बरोबर आहेत मॅम. ओके गुड. वेदांग? वेदांग, टीचर कुशल? माझं नाही झालं. टीचर अजून चेक करतोय. ओके कर कर. बरोबर आहे. ओके. टीचर माझं नाही झालं. कोणाचं झालं? टीचर माझं पण नाही यस. झालं. भाविका ऑल्सो कम्प्लीटेड. हे जे तू बोलतेस त्याचा अर्थ आहे की माझं पूर्ण झालं आहे. समजलं भाविका? त्यामुळे प्रत्येक वेळी ते बोलण्याच्या आधी लक्षात ठेवायचं की तू काय बोलतेस. ओके. ज्यांचं झालंय त्यांचे हे राईट आहेत का आन्सर्स? राईट. रफ करू? पुढचे लिहू? येस मॅम. टीचर पुढचं लिहा. तुम्ही सॉल्व करा. मी फक्त आन्सर सांगते तुम्हाला. तुम्ही नंतर चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही. ज्यांचं झालं नाही त्यांनी स्वतःच सॉल्व करायचे आहेत. सगळ्यांनी सॉल्व केलेत ऑलरेडी. मी फक्त तुम्हाला आता सॉल्व करून झाल्यावर आन्सर चेक करा बरोबर आहेत की नाही. ते पण तुम्हाला मी अशा फॉर्मॅटमध्ये लिहून नसतं दिलं. तुम्ही आधी लिहिताना सगळ्यांनी चुकी केली आहे म्हणून हे सुद्धा बरोबर आहेत का बघा. टीचर बरोबर आहेत. गुड. टीचर बरोबर आहेत. व्हेरी गुड. टीचर बरोबर आहेत. टीचर टीचर ओके गुड. टीचर येस मधुरा? टीचर माझं नाही झालं. काय झालं? माझं नाही झालं. मधुरा तू कधी जॉईन केलं? मला टीचर वाटलं तू मागाशी क्लासमध्ये केलं. नाहीच आहेस. टीचर मी मागाशीच जॉईन केलं. ओके. मग आता तू तुझा टाइम घे. तू सॉल्व कर. ओके. आणि नंतर लिव्ह करू शकतेस. थर्ड स्टँडर्ड तुम्ही लिव्ह करू शकता आता. थर्ड स्टँडर्ड आपला जो भाग होता तो झालेला आहे शिकवून. तुम्ही लिव्ह करू शकता. कुशल, देन भाविका, स्वराज, वेदांग आणि अंश आणि आदित्य लिव्ह करा. यू कॅन लिव्ह. बाय थँक्यू टीचर. बाय 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 टीचर. बाय. थँक्यू टीचर. वेलकम. बाय बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय टीचर. बाय. चला फोर्थ स्टैंडर्ड. फोर्थ स्टैंडर्ड स्नेहा आपका कंप्लीट है? यस. बुक शो कीजिए मुझे. फोर्थ स्टँडर्ड तुम्ही एकदा सुद्धा बुक दाखवली नाही ना. सगळ्यांनी बुक दाखवून नंतर लेफ्ट व्हा. यस गुड. ये वाला बताइए. नहीं आपने और लिखा है स्नेहा. वहाँ पे साइन देना था. ये जो फोर्थ क्वेश्चन आपने लिखा है
वहाँ पे साइन देना था, कौन बड़ा है या कौन छोटा है। देखिए क्या है वो, 1/3 and 1/2. यामध्ये 1/3 हा 1/2 पेक्षा लहान आहे ना, मग असं द्यायचं साइन. ये करना था आपको. यस. जल्दी से चेंज कीजिए स्नेहा. अजून कोणाचं झालंय? माझं. ओके तन्वी, शो मी द बुक. Yes, tables, then. Okay. Question 4. Where is question 4, Tanvi? Okay. Good. Good, good. Very nice. ये मैंने किया. Okay. मुझे लेफ्ट होना है. Okay, you can leave, Tanvi. बाय बाय टीचर. थैंक यू टीचर. Bye bye. Yes, और किसका? ओके स्नेहा अभी किया है. लेट मी चेक. थोड़ा स्लो लीजिए बेटा, दिखाइए फिर से. तो कौन बड़ा है कौन छोटा है आपको समझा है ना यहाँ पे. ओके गुड, ये करना था. गुड. येस यू कॅन लीव. सहयोग तुझं झालंय का? टीचर. सहयोग हॅव यू डन? यस मॅम. तुझं थोडासा झालंय आहे. का तुझं? ओके. गार्गी, गार्गी दाखव बुक. यस टीचर. येस गार्गी, क्वेश्चन नंबर 4 दाखव. गुड. देन अजून कोणाचं झालंय? गार्गी यू कॅन लीव बेटा. टीचर दीक्षा is complete. ओके. येस दीक्षा, बुक दाखव. येस क्वेश्चन नंबर 4. ओके, show me where is question number 4. टीचर कंप्लीट. Okay. Kanishk Arya. Okay, you can show the book. Okay. Yes. Okay. Yes, good. Okay. Kanishk Arya, you can leave. ओके. मधुरा, तू तुझं बुक मला उद्या दाखवू शकतेस. अँड सहयोग यू कॅन ऑल्सो, बिकॉज आपला टाइम संपलेला आहे. सो वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हिअर. ओके, यू कॅन लीव द क्लास. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. टीचर. थँक यू टीचर. वेलकम. बाय.